मिरज तालुक्यातील बेळंकी येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। बेळंकीतील श्री सिद्धेश्वर देवालय येथे हा प्रचार शुभारंभ संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार स्नेहल उमेश मोरे तसेच सलगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। शुभारंभाप्रसंगी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराचा विधिवत प्रारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांतून महाविकास आघाडीच्या धोरणांचा व विकासाच्या दिशेचा आढावा घेतला। यावेळी बोलताना मान्यवरांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत मागील 5 वर्षात विकास झाला असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाचा किती विकास झाला आणि स्वतःचा किती विकास झाला याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे असे स्पष्ट मत व्यक्त केले। विकास हा केवळ घोषणांपुरता न राहता तो तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। या प्रचार शुभारंभानंतर बेळंकीतील राजकीय समीकरणांना महत्त्वाचा धक्का बसला असून बेळंकीतील भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली। बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांचे पती डॉक्टर महेश कुमार शिंदे, गंगाधर गव्हाणे, दौलत कांबळे, संभाजी गायकवाड, राजू चौगुले, विवेक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपला जोरदार धक्का दिला। या जाहीर पाठिंब्यामुळे बेळंकीतील महाविकास आघाडीची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळतील असा विश्वास पाठिंबा देणाऱ्या मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला। कारण आमदारांची मर्जी सांभाळला असतो तर भविष्य काळात आपल्यापेक्षा निरपराध लोकांना जर नियम नीती काय सांगता एक वेळ 1000 आरोपी सुटले तर चालतील पण एक निरपराधाला शिक्षा लागता कामा नये। तसे आपल्या या मतदारसंघात अनेक लोक निरपराध अनेक कार्यकर्ते मगाशी गव्हाणे साहेबांनी सांगितलं गेली 20-25 वर्ष महाराज एखाद्या पार्टीत काम करायचं आणि 25 वर्षांना आपल्याला उमेदवारी मिळायचा क्षण यायचा आनंद मिळायचा वेळ यायची। अशा वेळी जर उमेदवारी दिली नाही तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला त्या वेळ आलेल्या माणसावरची मानसिकता काय असते त्या उमेदवारी करणाऱ्या माणसालाच माहीत असतं। प्रत्येकाने एक नात्याचा पाय असतं। या महाराष्ट्रात शरद पवार पक्ष बदलायचा सत्ता मलाच पाहिजे सातत्याने निवडणुका लढवायच्या मी दिशाभूल केले मी विकास केला ह्या सगळ्या विकास कामापेक्षा भावना महत्वाच्या असतात। रस्ते खडे बांधकामा ही विकास होत असतो प्रत्येक नेत्याचा फंड देणं त्याचं काम प्रतिनिधी म्हणून मी गेली 25 वर्ष काम करतोय। मग इथं बेळंकीत काम करतात आज बेळंकीत मोठमोठे विकास काम होतात। आज शिवाचार्य महाराजच्या अगोदर सुद्धा कोणीतरी मठाधिपतीने हे मठ उभा केले। प्रत्येक माणसाच्या जीवनात कार्य करतात प्रत्येक माणसाचं कार्य करणं आपलं कर्तव्य असतं। आपण कर्तव्याचे दुसऱ्यापुढे दिशाभूल करून त्याचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कुणीही करू नका। पण मी तुम्हाला हजर असणारा प्रत्येक करतोय मला आठवतंय एक आई घेऊन फिरणारा माणूस या भागात सगळे काँग्रेस राष्ट्रवादी असणारी माणसं आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतोय म्हणजे विचारधारा कुणीकडे चालल्या बघा। त्यामुळं कुणी कुठल्याही कार्यकर्त्यांना असं म्हणायचं कारण नाही की मी कुणाचं तर समर्थन करतोय तर आपण अशा गोष्टीला समर्पण करतोय समर्पित होतोय की जी बाजू बरोबर आहे त्याला राजकारणात त्याने आमदारकी निर्माण होऊ देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर उमेदवारी मिळत असेल तर तुम्ही बेळंकीवाल्यांनी केलेलं बंड हे योग्यच आहे। आणि स्वाभिमानाच्या लढाईत तुमच्या सोबत किती आहेत मोजू नका आपली किती आहेत ती मोजा आणि भविष्य काळात मी तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला जीवाचं रान करू। आम्ही एखाद्याला शब्द दिला की तो शब्द फिरवणाऱ्यातली आमची औलाद नाही आहे खोटं बोलणार अशा निवडणुका किती येऊ द्या तुम्ही आपण सर्वजण एकत्र राहिलो तर भविष्य काळातल्या निवडणुका गावाच्या गाव बिंदूवर होत होतील। ज्यांना जे भोगावं लागलेली गोष्टी आहेत या सर्वसामान्य माणसाला सुद्धा भविष्य काळात भोगावं लागतील। रस्ते वीज पाणी लाईट दवाखाना ही गव्हर्नमेंट शासनाची जबाबदारी आहे। राजा कुठलाही माहित नाही निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून केलं आणि आमचं तिकीट कापलं म्हणून की आम्ही त्या तिकिटाचे किंवा राजकीय हेतूने बेळंकीचे किंवा या 10 गावातले काहीतरी खाऊन मोठं करायचं आणि मला हे लई मोठं व्हायचं ह्या हेतूने आम्ही होतो। फक्त आम्ही काय होतो करणाऱ्या माणसाला तिघापैकी आम्ही 10 गावात मिटिंग घेऊन डोंगरवाडची शिंदे सगळ्यांनी आम्ही 10 ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही एकच सेंटरचं एक उमेदवार सोडून तुम्ही कोणालाही उमेदवार द्या त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे। तरी या नेत्यांनी न ऐकता काहीतरी बोलबंगाल करून
मला 3 वाजेपर्यंत थांबून 3 नंतर तिकीट कापले. त्यांचं एकच मत आहे, माझ्या ऐकण्यातला उमेदवार पाहिजे, मी सांगेल ते चाललं पाहिजे. आणि सदगर मध्ये जे केलं हिर केली तिने सांगतात. आमच्या गावातले काय लोक आजपर्यंत काय न पाणी पिता जगल्यात काय पाणी काढली आणि मला या देवळापर्यंत येऊन माझं तिकीट कापलं नाही. ह्या देवळात येऊन या साक्षीने इथं घेतो म्हणून तिने माझी शपथ घेतात. पण त्याला सिद्धेश्वर बघून घेईल माझ्याबद्दल जे केल्या मी त्यांना विचारलं तर तुमचं मी स्वागत करणार आहे. का स्वागत करणार आहे की आम्हाला तुम्ही उमेदवारी कट केलाय त्याबद्दल तुमचं स्वागत करणार आहे. आमच्या वेळेत तुम्हाला सदगरला पाठवणार आहे. त्यावेळेला तिने मला येऊन भेटले की मी सिद्धेश्वरच्या चरणी येऊन पाया पडतो, मी ह्या काही केलं नाही. ते आता सिद्धेश्वर बघून आमच्या घड्याळाला मत देऊन निवडून आणायचं आहे. एवढं ठणकट. थँक्यू. त्यालाच मोठं केलं जातंय. आमच्यासारख्या सामान्य माणसाला की वर्षानुवर्ष आम्ही पक्ष वाढवला, आम्हाला काडीची किंमत मिळत नाही, त्या पक्षामध्ये आम्ही काम करायचा विचार सोडून दिलेला आहे. आणि आजपासून मी घड्याळ चिन्हावरती जे उमेदवार उभा आहेत बेळंकीच्या परिसरातील रेडोली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की भाजपचा उमेदवार कसा चितपट झाला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आणि भरघोस मतांनी सर्वांनी निवडणार आहे एवढीच माहिती. भाऊच्या कामाचा आदर घेतला. भाऊंना आपण त्यांच्या आमदारकीला निवडून दिलेलं आहे. भाऊंनी कामं केलेली आहेत, विकास कामं हे नक्की आहे. आम्हीच भाऊंना निवडून दिलेलं आहे, आम्हीच भाऊंची कामं केलेली आहेत. पण भाऊंच्या कामाचा आधार घेऊन ते आज आपल्या समोर मत मागण्यासाठी येत आहेत. तर त्यांनी स्वतःची जिल्हा परिषदला निवडून दिल्यानंतर किंवा पंचायत समितीला निवडून दिल्यानंतर स्वतःची कामं जी काय केली आहेत ते सांगावेत. भाऊंच्या नावाखाली दडण्याचा अजिबात त्यांनी प्रयत्न करू नये किंवा त्यांच्या कामाची अजिबात आपण ही घेऊ नये, आधार घेऊ नये असं मी त्यांना सांगत आहे. आणि ते म्हणतात की विरोधकांनी विरोध केला म्हणून आम्हाला निधी आणता आला नाही. आपण अपयशी ठरला आहात आणण्यासाठी निधी. तुम्ही स्वतःसाठी सर्व विकास केला आहे का? या भागाचा काही सुद्धा विकास केलेला नाही. पण आता अपयशाचं खापर कोणावर फोडायचं तर ते विरोधकांच्या वरती फोडायचं. आणि म्हणूनच आपण काय करता तर आम्हाला विरोधकांनी अडथळा आणला कामामध्ये आणि आम्ही म्हणून विकास करू शकलो नाही. आम्ही आता विकास करतो आणि आम्ही तुम्हाला जनतेला एक प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे म्हणून संधी मागतो आहे. तुमच्यासारख्या इतरांची संधी आम्ही ओरबडून किंवा हिसकावून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, इथून पुढे सुद्धा करणार नाही. त्यामुळे आम्हाला प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे. एक संधी आपण सर्वांनी मिळून द्यावी. आम्ही नक्की काम करू या भागातील समस्या सोडवण्यासाठी. प्रत्येक गावातील, फक्त स्वतःच्या गावातील नाही, ज्या भागामध्ये आम्ही निवडून आलो त्या भागातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक भागातील गावाच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की आम्ही सक्षमपणे प्रयत्न करू अशी मी तुम्हा सर्वांना ग्वाही देते. आता परवा दिवशीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ हे विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. ही सांगण्यात येतंय की या भागाचा विकास केला आणि मला मतदान टाका. पण आम्ही तुम्हाला भाऊ तुमच्याबद्दल आमचं काही मत नाही. आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही विकास केलाय. तुम्ही आमचं विरोधात तुम्ही उभा राहिला नाही. आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहे. तुम्ही आमच्यावर जो दुजाभाव करायला लागलाय तो करू नका. कारण 20-20 वर्ष आम्ही तुमच्यासाठी घालवलेत आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता केले. तुमच्यासाठीच काम करत राहिलोय. त्यामुळं कामाच्या बाबतीत काय कोणी शंका बाळगू नका. कारण खासदार आपले एवढे दमदार आहेत की लात मारून तिथं पाणी काढायची ताकद या खासदारांच्या मध्ये आहे आणि सगळ्यांना बरोबर ठेवून टाकायची ताकद या खासदारांच्याच आहे. कारण महापालिकेमध्ये सर्वांनी अनुभव घेतलाय. हे सगळ्या नेते मंडळींची लक्षात आले की एकत्रित काळाची गरज आहे. का काळाची गरज आहे की आपल्याला काय कुणाचा आडवाडवी जिरवाजिरवी करायला नाही तर आपल्याला भागाचं काम आणि विकास करायचा आहे. मी महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की आपल्या खात्यावर जे 1500 रुपये जे टाकणारा आपला भाऊ ज्याच्या सहीनं जाणार होतं ते आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत. अजितदादा आज आपल्याला सोडून गेलेत आणि त्या अजितदादांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी किंवा या अजितदादांच्या केलेल्या कामाचं पोचपावती म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आम्हाला अजितदादांना श्रद्धांजली खरी व्हायची असेल तर आमच्या या उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि अजितदादांना एक श्रद्धांजली व्हावी. कारण त्यांच्या विचाराचे पायी आम्ही या प्रशासनामध्ये काम करतोय. आणि सभा झाली भाजपची, तेथे सरपंच त्या मॅडम ह्याच्या आधीच्या मॅडमांनी म्हटलं
काय म्हटलं की जर विकास काय झाला हे बघायचं असेल तर सलगरला या, असं त्या भावी जिल्हा परिषद सदस्य म्हटल्या. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर आम्हाला काय विकास झाला, आमच्या मतदारसंघातला काय विकास झाला हे बघायचं असेल तर आम्हाला सलगरला का जावं लागेल? का जायचंय आम्ही सलगरला? आमच्या मतदारसंघाचा पूर्ण विकास व्हायला पाहिजे ना. एकाच गावचा होऊन चालतंय काय? नाही. मग मला तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे की जर तुम्ही घड्याळाला निवडून दिलं तर आपल्या संपूर्ण ह्या खेडोपाड्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार आणि आता हा पर्यायच नाही तुमच्याकडं. आपल्याला स्वाभिमानाने जगायचे आहे, सन्मानाने जगायचं आहे आणि माझ्या प्रत्येक माय माऊलीच्या अगदी ह्याच्यासाठी जगायचं आपल्याला. आणि आता सर्वांनी तुम्हाला येत्या 8 फेब्रुवारीला घड्याळाचे चिन्ह दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना विजयी करा.